जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा एबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गर्ट फाल्टिंग्स यांना 2026चा एबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि विशेष बाब म्हणजे एबेल पुरस्कार मिळवणारे गर्ट फाल्टिंग्स हे पहिले जर्मन व्यक्ती ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार अंकगणितीय भूमितीमधील त्यांच्या योगदानासाठी मिळाला आहे. मित्रांनो, सध्या फाल्टिंग्स हे बॉन येथील मॅक्स प्लॉंक गणित संस्थेचे मानद संचालक आहेत व त्यांनी 60 वर्षांपासून अनुत्तरित मानल्या गेलेल्या मॉर्डेलच्या अनुमानाला सिद्ध केले व मॉर्डेलचे अनुमान सिद्ध झाल्यानंतर ते फॉल्टिंगचे प्रमेय म्हणून देखील ओळखले जाऊ लागले व त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना आता एबेल पुरस्कार मिळाला आहे. एबेल पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जातो व नॉर्वे सरकारच्या वतीने नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्सद्वारे हा पुरस्कार प्रदान आणि प्रशासित केला जातो. हा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला तर 2003 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. आणि या पुरस्काराला हे जे एबेल नाव आहे हे नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावावरून देण्यात आला आहे. व एबेल पुरस्कारात बक्षीस म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर 75 लाख नॉर्वेजियन क्रोनर यात बक्षीस म्हणून देण्यात येतात. पुढील पुरस्कार पहा. ब्रिक्स महिला शिखर परिषद 2026 मध्ये ट्रेल बेजर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ब्रिक्स महिला शिखर परिषदेतील ट्रेल बेजर अवॉर्ड आहे, या पुरस्काराने कल्पना सोरेन यांना सन्मानित करण्यात आलं. या ज्या कल्पना सोरेन आहेत या हेमंत सोरेन यांच्या पत्नी असून त्यांना हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात आला आहे. ब्रिक्सद्वारे हा पुरस्कार ब्रिक देशांच्या महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो व यंदा या पुरस्कारासाठी कल्पना सोरेन यांची निवड करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे जाणाऱ्या तेल वाहतूक जहाजांना संरक्षण देण्यासाठी भारतीय नौसेनेने कोणते ऑपरेशन सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारतीय नौसेनेने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केला आहे. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे जाणाऱ्या ऊर्जा सामग्री जसे की LPG, LNG, कच्चे तेल इत्यादींना संरक्षण देण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत ओमानच्या आखातात विनाशिका आणि फ्रिगेटसह 5 पेक्षा जास्त युद्धनौका भारताद्वारे तैनात करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. आणि मित्रांनो, इथे PNG, LNG, LPG विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. LPG म्हणजे काय तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस व PNGचा फुल फॉर्म पाईप नॅचरल गॅस असा होतो. LPG मध्ये प्रोपेन व ब्युटेन असतं तर LNG व PNG मध्ये मिथेन हे घटक असतात. LPGची साठवण सिलेंडरमध्ये केली जाते तर LNGला अत्यंत थंड करून साठवलं जातं. PNG हा पाईपलाईनद्वारे वितरित केला जाऊ शकतो व PNGचा उपयोग घर आणि उद्योग या ठिकाणी केला जातो. आता हा प्रश्न पहा. एअरलाईन रेटिंग 2026 या जागतिक क्रमवारीत कोणत्या एअरलाईनला जगातील सर्वोत्तम फुल सर्व्हिस एअरलाईन म्हणून गौरविण्यात आले? तर मित्रांनो, नुकतंच आता एअरलाईन रेटिंगद्वारे कतार एअरवेजला जगातील सर्वोत्तम फुल सर्व्हिस एअरलाईन म्हणून गौरविण्यात आला आहे. यात दुसरा आणि तिसरा क्रमांक कोणी पटकावला तर कॅथे पॅसिफिक यात दुसऱ्या स्थानावर असून सिंगापूर एअरलाइन्स यात तिसऱ्या स्थानावर आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. QSने जाहीर केलेल्या विषयानुरूप शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत भारतातील किती संस्थांनी पहिल्या 50 संस्थांमध्ये स्थान मिळवले? तर या QSने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये भारतातील 6 संस्थांनी पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलं आहे. त्या संस्था कोणत्या तर IIT मुंबई, IIT खरगपूर, IIT मद्रास, IIT दिल्ली, JNU आणि बिट्स पिल्लांनी या 6 संस्थांनी पहिल्या 50 संस्थांमध्ये स्थान मिळवलं आहे. आणि मित्रांनो, यंदाच्या रँकिंगमध्ये 228 विद्यापीठासह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे तर 158 विद्यापीठासह चीन दुसऱ्या, 114 विद्यापीठासह UK तिसऱ्या तर आपला भारत 99 विद्यापीठासह चौथ्या क्रमांकावर आहे.
व ही या रँकिंगची कितवी आवृत्ती होती, तर ही या अहवालाची 16वी आवृत्ती होती. पुढील प्रश्न, 8व्या राष्ट्रकुल युवा खेळांचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर हे 8वे राष्ट्रकुल युवा खेळ माल्टा या देशात आयोजित केले जातील. हे खेळ कधी आयोजित होतील? तर 2027च्या शेवटी, म्हणजेच 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2027 या कालावधीत या स्पर्धा माल्टा या देशात आयोजित केल्या जातील. आणि मित्रांनो, या खेळात प्रथमच सेलिंग आणि वॉटर पोलो या 2 नवीन खेळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहास या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी इतिहासावर आधारित भरपूर लिखाण केलं असून त्यांचे महाराणी ताराबाई व राजर्षी शाहू छत्रपती हे चरित्र ग्रंथ विशेष गाजले आहेत. त्यांनी आपल्या हयातीत 50हून अधिक ग्रंथ व 45 शोध निबंध लिहिले आहेत, ज्यात सेनापती संताजी घोरपडे आणि मराठी शाहीचा मागोवा यासारखे प्रसिद्ध ग्रंथ देखील आहेत. त्यांच्याविषयी इतर माहिती सांगायची झाली तर त्यांनी 1992 साली महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना केली होती व यासच ते शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून देखील कार्यरत होते. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, कोणतं राज्य हे कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो, आपलं महाराष्ट्र हे कृषी विभागात AIचा वापर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. ही माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 57व्या वर्धापन दिनात दिली आहे. आपल्या महाराष्ट्राविषयी अधिक सांगायचं झालं तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर असून 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. पुढील प्रश्न, राज्यात डिजिटल प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते पोर्टल लॉन्च केले? तर आता राज्यात डिजिटल प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे महासारथी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलं आहे. राज्यात वन स्टेट वन पोर्टल वन वेब ॲड्रेस ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबवण्यात येत असून त्या अंतर्गतच हे महासारथी पोर्टल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, IQAirच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 नुसार कोणता देश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच पाकिस्तान हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. पाकिस्तान नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे, तिसऱ्यावर ताजिकिस्तान, चौथ्यावर चाड, पाचव्यावर काँगो, तर 6व्या क्रमांकावर आपला भारत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2025 साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.